मी ज्यावेळेस क्लासमध्ये येतो तर सगळे उठून काय म्हणतात? जय हिंद. बरोबर आहे? कोण सांगतं ह्या जय हिंदचा नारा सगळ्यात पहिले कोणी प्रसिद्ध केला, कोणी मार्केटला आणला? मी कोणी बोललं ते नाही सांगत आहे किंवा कोणी विचारलं ते नाही विचारत आहे. मी काय विचारतोय की जय हिंद हा नारा कोणी प्रसिद्धीस आणला? बोलणारा वेगळा व्यक्ती आहे पण प्रसिद्धीस आणणारा वेगळा व्यक्ती आहे. माहिती असेल तर हात वरती करा. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी, प्रत्येक गोष्ट, कारण त्या गोष्टीमागं कारण असतं. आणि तुम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही की जय हिंद नारा ह्या माणसाने किंवा आपले जे खूप मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी मार्केटला आणला. बघा, ट्राय करून बघा, काही अडचण नाही. कोणीच नाही? ठीक आहे. उत्तर मी तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर सांगतो, आपल्या रॉयल अकॅडमीने इंग्रजी ग्रामरची स्पेशल बॅच ॲज वेल ॲज सगळ्या बॅचेस चालू केलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर लवकर आणि त्वरा करा. आपण ह्या बॅचला एक स्पेशल पद्धतीने शिकवणार आहोत. आपला जो पत्ता आहे मी तुम्हाला ॲड्रेस खाली मेन्शन करणारच आहे. ठीक आहे. आपण जाऊयात जय हिंद नाऱ्याकडं. सगळ्यात पहिले एक पिल्ले नाव होता, मला पूर्ण नाव नाही आठवत आहे. 1907 साली त्यांनी कॉलेजमध्ये यूज केला. सेनेसाठी जे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस होते त्यांनी एक सैन्य स्थापन केलं होतं बघा. त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला ते जय हिंद म्हणायला लावायचे. म्हणून याचं जे श्रेय जातं कोणाला जातं? नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांनी जय हिंद हा नारा प्रसिद्धीस आणला, पॉप्युलर केला. आणि तुमच्या सर्वांसमोर तुम्ही जे डेअरिंगना म्हणतात ना, त्याचं कारण हेच आहे की तिथून तो पुढं पॉप्युलर झाला. ओके, उद्या भेटूयात परत. थँक्यू.